गुदगी, खांदे कोंबरा शिथिल, डोळे अलगद मिटलेले, जाणीव आपल्या श्वासाकडे. श्वासाची गती संथ मंद आहे की थोडीशी वाढलेली आहे याचं आपलं आपण निरीक्षण करूया. करूया श्वसन मार्ग शुद्धी कपालभाती 30 ते 35 आवर्तन, ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. आणि यासाठी आहे तो श्वास सोडून देऊया, एक सहज श्वास भरून घेऊया. तोही श्वास अर्धवट सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका, कपालभातीला सुरुवात. 30 ते 35 आवर्तन आपापल्या क्षमतेने संपूर्ण जाणीव आपली ह्या कृतीकडे केंद्रित करून घ्यायची आहे. कृती थांबवून मोकळा झालेल्या श्वासाकडे लक्ष. श्वसन मार्गातला किंचितसा बदल. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. करूया 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. ओम वर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार ओम. प्रार्थना दोन्ही हात जोडून घेऊया आणि सुरुवात. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः. नमन मुद्रा. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर घेऊया. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत कमरेतनं पुढे झुकायचं. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. श्वास घेत कमरेतून सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तवासन. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. स्वागत आहे. सुरुवातीला आपण थोडेसे एक्सरसाइज करू आणि मग आपल्या मेडिटेशन कडे वळूया. विश्रांती. करूया मेरुदंड वक्रासन. त्यासाठी स्थिती दोन्ही पाय जोडून घ्यायचे. दोन्ही पाय जोडलेले आणि उजवा पाय जो आहे तो फोल्ड करायचा. त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला लावून घ्यायचं. दोन्ही हात डाव्या पायाच्या मांडीवर. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत कमरेतनं पुढे झुकायचे. कपाळ गुडघ्याकडे. श्वास घेत वर आणि तो श्वास सोडत उजव्या बाजूने खाली ओढून कपाळ जमिनीवर. थोडीशी डायनॅमिक हालचाल. 1 2 3 4 5 6. बरोबर. 3 वेळा झाली की थांबायचं. उजवा पाय सरळ, डावा पाय फोल्ड. आणि हीच कृती सेम विरुद्ध बाजूने. श्वास भरून घे पुढे. 1 श्वास सोडत मान. 3 4 5 6. थांबायचं. दोन्ही पाय सरळ.
दोन्ही हातांच्या मुठी वळून घेऊया, करूया नवपाचन. श्वास घेत दोन्ही हात वर, एक श्वास भरून घ्यायचा, थोडस मागे झुकायचं आणि श्वास सोडत पुढे. एक श्वास घेत वर, श्वास सोडत. 2 3 4 5. विरुद्ध बाजूने श्वास घेत पुढे, श्वास सोडत. 1 2 3 4 5. बरोबर. थांबायचं, विश्रांती. पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्या. उजवा पाय जो आहे पाऊल ते डाव्या पायाच्या पलीकडे येऊ दे. चवड्याचा भाग पकडायचा आहे आणि आता प्रत्येक बोट आपल्याला सेपरेटली ओढायचंय, ताणायचंय. प्रत्येक बोट, अंगठा त्याच्या बाजूचं बोट हलका हलका आपल्याला ताणायचंय. कटकट असा आवाज येईल आणि मग क्लॉकवाईज गोलाकार फिरवायचं, अँटी क्लॉकवाईज. प्रत्येक बोट, पाचही बोट अगदी सावकाश. आपले जे बोटांमधले जॉईंट्स आहेत ते मोकळे करते आपण. आणि आता डाव्या हाताची 5 बोट उजव्या पावलाच्या बोटांमध्ये गुंफून घ्यायची आणि चवड्याचा भाग वर खाली करायचा. बरोबर. हा, आणि तो वर खाली करायचा. आणि रोटेशन क्लॉकवाईज, एक अँगल मधून 2 3 4 5. विरुद्ध बाजूने 1 2 3 4 5. बरोबर. आता हाताची घट्ट मूठ वळून घ्यायची, अंगठा हातमध्ये त्याच्यावर 4 बोट. बरोबर. आणि पाऊल रब करायचं. आपला जो हा मधला भाग आहे ना त्याच्याने पूर्ण पाऊल असं रब करायचं, असं घासायचं पूर्ण. हा, बरोबर. बघा, ज्यांना वाताचा त्रास आहे त्यांच्यासाठी सुद्धा हे उपयुक्त आहे. आपले पूर्णपणे पावलांचे जॉईंट्स मोकळे होतात. पाऊल रब करायचं आणि आता थोडस आपल्याला टॅपिंग करायचं, म्हणजे आपल्या हाताची हा जो भाग आहे त्याच्याने पूर्ण पाऊल असं टॅपिंग करायचं. तिथले जे ॲक्युप्रेशरचे पॉइंट्स आहेत ते आपण ऍक्टिव्हेट करतोय किंवा मोकळे करतोय. बऱ्याचदा आपण बघा घरी चप्पल वापरतो, आपल्याला टाच दुखीचा वगैरे त्रास असतो, तर तो कमी होण्यासाठी हे अतिशय उपयोगी. बरोबर. थांबायची आहे कृती. आणि आता बेबी पोश्चर करूया. थोडासा पाय वर उचलून घ्यायचा, डावा हात खाली, उजवा हात गुडघ्यावर आणि पाय जास्तीत जास्त डावीकडे उजवीकडे. हिप जॉईंट साठी अतिशय उपयुक्त. डावीकडे उजवीकडे. बरोबर. सावकाश. डावीकडे डावीकडे जेव्हा आपण येतो तेव्हा तिथे बघा प्रेशर येतोय, आणि जेव्हा आपण उजवीकडे घेतो तेव्हा तिथे ताण येतोय. डावीकडे उजवीकडे, डावीकडे उजवीकडे. बरोबर. अजून एकदा. आणि आता थांबायचं. उजवा हात वरती घ्या अँकलच्या, डावा हात खाली, पाऊल झटकून घ्यायचं. बरोबर. थांबायचंय. उजवा पाय आधी मांडीवर ठेवा आणि मग तो फोल्ड करा. आणि आता आपल्या पोटरीला हलका हलका मसाज करा. आपले 2 अंगठे जे आहेत त्या अंगठ्याने आपल्या पोटरीचा भाग तिथे प्रेशर आणा अंगठ्याच्या आधाराने. हा, बरोबर. वरून खाली आणि खालून वर. आपले काफ मसल्स आहेत, हे सेकंड हृदय म्हणून मानलं जातं, सेकंड हार्ट आपल्या शरीरातला. इथूनच रक्तप्रवाह आपल्या हृदयाच्या दिशेला होत असतो जेव्हा आपण चालतो, उभं राहतो त्यावेळेला. म्हणून व्हेरिकोज वेन्स बघा, त्यांचा त्रास आपल्याला होऊ नये म्हणून ह्या सगळ्या कृती आपण करतोय. थांबायचं आहे. आणि आता आपल्या हाताची पकड उजव्या गुडघ्याच्या खाली आणि रोटेशन. पाय आपल्याला वर घ्यायचा आहे 45 डिग्री आणि रोटेशन 1 2 3. खाली येताना पाऊल जमिनीला लागू देत. 4 वरच्या वर न करता. 5 अँटी क्लॉकवाईज. 1 2 3 4 5. सावकाश उजवा पाय सरळ. हीच कृती आता विरुद्ध बाजूला. डावा पाय फोल्ड करायचा आहे, त्याचा पाऊल उजव्या मांडीच्या बाहेर असेल. आता दोन्हीही आपली पुन्हा 5ही बोट आपल्याला सेपरेटली ताणायची, ओढायची आहेत.
प्रत्येक बोट ओढून उडायचंय, बरोबर. आणि मग क्लॉकवाईज चवड्याला आपल्या आधार द्यायचा हाताचा, आणि क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज प्रत्येक बोट गोलाकार फिरून घ्यायचं, अगदी सावकाश. बरोबर. पाठ करा सरळ. आपलं लक्ष आपल्या पायाच्या पावलांच्या जॉईंट्स कडे असेल. आणि आता उजव्या हाताची 5 बोटं डाव्या पावलामध्ये गुंफून घ्यायचे, क्लच करायचे एकमेकांमध्ये. आणि चवड्याचा भाग वर खाली करायचा आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रोटेशन क्लॉकवाईज. 1 अँकल मधून, 2 3 4 5. विरुद्ध बाजूने 1 2 3 4 5. बरोबर. आणि आता पाऊल रब करायचंय अंगठा आतमध्ये, त्याच्यावर 4 बोटं, उजव्या हाताची मूठ, आणि डावं पाऊल उजव्या हाताने रब करायचंय, घासायचंय. बघा, पावलं आपल्याला दिवसभर साथ देत असतात. आपल्याला जिथे कुठे जायचंय तिकडे ते आपल्या सोबत येत असतात. आपल्या संपूर्ण शरीराचा भार आपल्या पावलांवर असतो. म्हणून त्यांच्यासाठी ही छोटीशी कृतज्ञता आपल्याला व्यक्त करायची आहे. आपल्या शरीराचा प्रत्येक अवयव आपल्याला तसंही साथ देत असतो. आणि आता टॅपिंग. उलट्या हाताने थोडंसं टॅपिंग करायचं, वरून खाली खालून वर, चवड्याचा भाग, मधला भाग, टाच. बरोबर. आणि आता बेबी पोश्चर. उजवा हात अँकलच्या खाली द्यायचा आहे, डाव्या पावलाच्या, डावा हात गुडघ्यावर, आणि पाय जास्तीत जास्त उजवीकडे डावीकडे. 1 उजवीकडे डावीकडे, 2 3 4 5. बरोबर. थांबायचं मध्यभागी येऊन. डावा हात आता वरती असेल अँकलच्या, उजवा हात खाली, आणि पाऊल झटकून घेऊया. बरोबर. थांबायचंय. पाऊल आधी मांडीवर येऊ देत, आणि मग पाय फोल्ड करा, पूर्णपणे पाऊल जमिनीवर. आणि आता काफ मसल्सला हलका हलका मसाज, वरून खाली खालून. खूप छान वाटतं आपल्याला जेव्हा आपण तिथे असं प्रेशर देतो अंगठ्याच्या आधाराने त्यावेळेला. 3 ते 4 वेळेला झालं की थांबायचं. आणि मग रोटेशन. आपल्या हाताची पकड डाव्या गुडघ्याच्या खाली, पाय 45 डिग्री वर, रोटेशन. 1 पाऊल जमिनीला लागू देत, 2 3 4 5. विरुद्ध बाजूने 1 2 3 4 5. बरोबर. थांबायचंय. डावा पाय सरळ करायचाय, विश्रांती. बटरफ्लाय. दोन्ही पावलं जुळून घ्यायचे. आपल्या हाताची पकड पावलांच्या खाली, पाठीचा कणा सरळ. आणि आता सुरुवात करूया थोडीशी जलद मुवमेंट करायला. अप अँड डाऊन. पाठ कणा, मान सरळ. हालचाल फक्त आपल्या हिप जॉईंट्स मध्ये आणि आपल्या पायांमध्ये. छान. कृती थांबवायची, आणि तिथल्या तिथेच साधी मांडी घालायची. दोन्ही हात समोर, हाताचे तळवे स्क्रीनच्या दिशेला, आणि मनगटामधून हात आपल्याला, म्हणजे आपल्या हाताचा पंजा अप अँड डाऊन करायचा, मनगटामधून वर आणि खाली. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. थांबायचंय. हाताचे तळवे जमिनीला समांतर, हाताची घट्ट बोट वळून घेऊया. आणि आता रोटेशन मनगटामधून. 1 2 3 4 5. विरुद्ध बाजूने 1 2 3 4 5. थांबायचंय. हाताच्या मूठ सोडून द्यायच्या. दोन्ही हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला, दोन्ही हातांची बोटं खांद्यावर, कोपरं जॉईंट करून घ्यायचे, आणि रोटेशन. 1 2 3. विरुद्ध बाजूने कोपरं जॉईंट, मागून पुढे. 1 2 3.
3 वेळा झाले की थांबूया. दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळे बंद, तिथल्या तिथे विश्रांती. करूया गोमुखासन. दोन्ही पाय सरळ समोर. उजवा पाय आहे तो फोल्ड करूया, त्याचं पाऊल डाव्या पायाच्या सीट जवळ. डावा पाय फोल्ड करायचा खालून, त्याचं पाऊल उजव्या पायाच्या सीटच्या जवळ. उजव्या गुडघ्यावर प्रथम डाव्या हाताचा तळवा आणि मग उजव्या हाताचा तळवा. दोन्ही हातांची बोटं जमिनीच्या दिशेने असतील. बरोबर, पॉइंटेड टू द फ्लोअर. पाठ काढा सरळ, डोळ्यालगत मिटून घेऊया. बंद डोळ्यांनी पूर्ण देहाचं निरीक्षण. सीटचा भाग पूर्णपणे जमिनीवर टेकलेला असेल. आपलं पाऊल आपण ऍडजस्ट करून घ्यायचं बंद डोळ्यांनी. आणि आता उजव्या पायाच्या इथे तुम्हाला काय वाटतंय? हलकासा प्रेशर आलेला आहे की ताण आहे? याचा अनुभव घ्यायचा आहे, मागोवा घ्यायचा आहे. 1 ते 2 श्वास थांबायचं. आपापल्या क्षमतेने श्वास घ्यायचा आहे, सोडायचा. बद्धहस्त गोमुखासनसाठी उजवा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा. उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला. मागे फोल्ड करूया. खालून डावा हात घेऊन जाऊया मागे. दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफूया. मान सरळ. जर आपली बोटं एकमेकांमध्ये सहज गुंफवली जात नसतील तर नॅपकिनचा आधार घ्या. बरोबर, छान. आणि पुन्हा एकदा डोळे बंद. प्रयत्न शैथिल्य, देहधारणा, प्राण. उजवी बाजूला आलेला ताण, त्याकडे लक्ष. श्वास घेऊया, सोडूया. 1 2 3 4 5. डोळे उघडायचे. डावा हात प्रथम गुडघ्यावर येईल खालून, मग वरून उजवा हात येईल. डावा पाय प्रथम सरळ करूया जो खाली आहे, आणि मग उजवा पाय. बरोबर, पुन्हा दोन्ही पाय जोडलेले. हीच कृती आता विरुद्ध बाजू. डावा पाय फोल्ड करूया, त्याचं पाऊल उजव्या सीटच्या जवळ. उजवा पाय खालून फोल्ड करूया, त्याचं पाऊल डाव्या सीटच्या. पावलं आपली आपण ऍडजस्ट करून घ्यायची. आणि आता डाव्या गुडघ्यावर प्रथम उजव्या हाताचा तळवा येईल आणि मग डाव्या हाताचा. पुन्हा डोळे बंद. विरुद्ध बाजूने आलेला ताण, दाब, त्याचा अनुभव. आणि आता डावा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा आहे, तो मागे फोल्ड करायचा आहे. खालून उजवा हात घेऊन जायचा. दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्यायचे. छान. मान सरळ, नजर समोर, डोळे बंद. डाव्या बाजूला आलेला ताण, त्याकडे लक्ष. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. 1 2 3 4 5. उलट. डोळे उघडायचे. प्रथम उजवा हात गुडघ्यावर येईल खालून, मग वरून डावा हात. उजवा पाय प्रथम सरळ करायचा आणि मग डावा. विश्रांती. थोडा वेळ विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा दोन्ही पाय जे आहेत ते बटरफ्लाय मध्ये घेऊन यायचे. पावलं दळून घ्यायचे. हाताची पकड पावलांच्या खाली द्या. आणि आता आपल्याला थोडं रोलिंग करायचंय बटरफ्लाय मधून एकदा उजवीकडे डावीकडे. कारण की आपण जेव्हा गोमुखासन करतो तेव्हा आपल्या थाय मसल्स जे आहेत तिथे थोडासा प्रेशर येतो, तिथे थोडासा स्ट्रेच होतं. म्हणून ते रिलीज करण्यासाठी आपण करूया आता बटरफ्लाय मध्ये रोलिंग. एकदा उजवीकडे वळायचं, एकदा डावीकडे. 1 2 3. तुम्हाला ते लहान मुलांचं खेळणं माहितीये ना, एकदा उजवीकडे झुकतो, एकदा डावीकडे, तसं आपण होतोय. 4 5. त्याच्या खाली बेसला बघा रेती किंवा काहीतरी असतं आणि त्याच्यामध्ये हवा भरली जाते. तसं हे आपलं आहे. 6 7 8 9. आणि थांबायचं आता. प्रति थांबायची, मध्यभागी यायचं. दोन्ही पाय सरळ करूया. विश्रांती. सावकाश दंड स्थितीमध्ये येऊया. दंड स्थितीमध्ये आपण आज डायबिटीज वाले 2 सूर्यनमस्कार, नॉर्मल 2 सूर्यनमस्कार आणि एक वीरासन, अशी 3 आसनं करूया. दोन्ही वीरासन आज थोडंसं एक व्हेरिएशन आहे. विश्रांती.
आता दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या, जास्तीत जास्त अंतर. आणि उजव्या पायाचं जे पाऊल आहे ते उजव्या दिशेला घेऊन, उजव्या पायाचं पाऊल उजव्या दिशेला वळवा. बरोबर. दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. आणि आता उजवा जो पाय आहे तो फोल्ड करा. उजवा पाय फोल्ड करा आणि आपली नजर उजव्या हाताकडे घेऊन जा आणि आपलं लक्ष उजव्या हाताच्या मधल्या बोटाकडे असते. दोन्ही हात खांद्यातून सरळ, नजर आपली उजव्या हाताच्या मधल्या बोटाकडे आणि थांबा. 1 2 3 4 5. उलट. मान मध्यभागी, उजवा पाय सरळ, दोन्ही हात खाली. उजव्या पायाचं पाऊल आता पुन्हा समोरच्या दिशेला येईल, आपल्या स्क्रीनच्या दिशेला येईल. आणि आता डाव्या पायाचं पाऊल डाव्या दिशेला घेऊन जायचंय. पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ करूया. डावा पाय गुडघ्यातनं फोल्ड करूया, उजवा पाय सरळ असेल. आता आपल्याला डाव्या बाजूला बघायचंय आणि नजर आपली डाव्या हाताच्या मधल्या बोटाकडे असेल. आणि थांबूया. 1 2 3 4 5. उलट जा. मान मध्यभागी, डावा पाय सरळ, दोन्ही हात खाली, पायांमधलं अंतर कमी. विश्राम. संपूर्ण स्ट्रेचिंग. सूर्यनमस्कार. 2 नॉर्मल आणि 2 डायबेटिक झाले. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या वर. दोन्ही हात जोडून घेऊया. गायत्री मंत्राचं पठण एकत्रित करूया. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम सूर्याय नमः. 1 नमस्कारासन, 2 हस्त उत्तानासन, 3 हस्त पादासन, 4 उजवा पाय मागे अश्व संचलनासन, 5 चतुरंग दंडासन, 6 साष्टांगासन, 7 भुजंगासन, 8 पर्वतासन, 9 उजवा पाय पुढे अश्व संचलनासन, 10 हस्तपादासन, 11 हस्त उत्तानासन, 12 नमस्कारासन. अजून एक पूर्वस्थिती. ओम हिरण्यगर्भाय नमः. 1 2 3 4 डावा पाय मागे, 5 6 7 8 9 डावा पाय पुढे, 10 11 12. आणि आता 2 आपल्याला डायबिटीज वाले करायचे. पूर्वस्थिती. ओम पुष्वे नमः. 1 हस्त उत्तानासन, 2 हस्त पादासन, 3 उजवा पाय मागे अश्व संचलनासन, 4 चतुरंग दंडासन, 5 शशांकासन, गुडघे जमिनीवर, पावलं जमिनीकडे फ्लॅट, सीटचा भाग आपल्या पायावर. 5 शशांकासन. इथे आपल्या पोटावरती पॅनक्रियाज वरती प्रेशर येतो म्हणून हा डायबिटीज वाढतो. 5 शशांकासन, 6 साष्टांग नमस्कार, 7 भुजंगासन, 8 पर्वतासन, 9 पुन्हा एकदा शशांकासन, 10 उजवा पाय पुढे अश्व संचलनासन, 11 हस्तपादासन, 12 तिथल्या तिथे हात जोडायचे आणि कमरेचा सरळ नमस्कार. अजून एक करूया. ओम भास्कराय नमो नमः.
एक हस्त उत्तानासन, 2 हस्तपादासन, 3 डावा पाय मागे, अश्वसंचलनासन, 4 चतुरंग दंडासन, 5 शशांकासन, 6 साष्टांग नमस्कार, 7 भुजंगासन, 8 पर्वतासन, 9 शशांकासन, 10 डावा पाय पुढे अश्वसंचलनासन, 11 हस्तपादासन, 12 नमस्कारासन. मुखधोंकी. श्वासाची गती, हृदयाची गती वाढली असेल, नाकाने मोठा श्वास घ्या, तोंडाने संपूर्ण श्वास सोडा. आणि सावकाश बैठक स्थितीमध्ये या आणि मग एका कुशीला वळून पाठीवर करून विश्रांती. शयन स्थितीमध्ये आणि पोटावर वळून एक एक आसन करूया. पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये हातांमध्ये अंतर. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. करणार आहोत उत्तान वक्रासन. दोन्ही पाय जोडून घ्या. दोन्ही पाय फोल्ड करायचे आणि ते जोडवायचे. पावलाला पाऊल, गुडघ्याला गुडघा, मांडीला मांडी चिकटलेली. टाचा सीटच्या जवळ खेचून घ्यायच्या हाताच्या आधाराने. हातांची बोट एकमेकांमध्ये गुंफूया आणि ती पकड डोक्याच्या मागे. खांदे रिलॅक्स, चेहरा शांत. एक हलकसं स्मित असेल चेहऱ्यावर. आणि आता एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत दोन्ही पाय उजवीकडे मांडा. डाव्या बाजूने मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. उजवी बाजू पूर्णपणे जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून द्या. देहधारणा, प्राणधारणा डोळ्यालगत तिथून घ्यायचे. आपल्या संपूर्ण देहाचं आपलं आपण निरीक्षण करा. डाव्या बाजूला आलेला ताण, आपल्या पोटाच्या ठिकाणी कंठस्थ ग्रंथींवरती आलेला पीळ, ताण आणि दाब, त्याकडे लक्ष. प्राणधारणा, जोड श्वासाची. श्वास सोडताना मनातल्या मनात एक ओंकार. उलट चाल. डोळे उघडायचे. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत पाय मध्यभागी, मान मध्यभागी. त्याचा सीट पासून लांब गेला असेल तर त्या पुन्हा एकदा सीटच्या जवळ खेचून घ्यायची. हाताची पकड डोक्याच्या मागे. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत पाय आपले डावीकडे, मान उजवीकडे. पावलावर पाऊल, गुडघ्यावर गुडघा, उजव्या हाताच्या कोपराच्या पलीकडे पाहण्याचा प्रयत्न. डोळे बंद. एक हलकसं स्मित असेल चेहऱ्यावर. हाताची कोपरं पूर्णपणे जमिनीवर. आणि आता पुन्हा एकदा देहधारणा, प्राणधारणा. विरुद्ध बाजूने आलेला ताण, खेच, पीळ याकडे लक्ष. श्वास सोडताना मनातल्या मनात ओंकार. प्राणधारणा. उलट चाल. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत आपले पाय मध्यभागी, मान मध्यभागी. दोन्ही पाय सरळ करायचे, हात खाली आणि विश्रांती. दोन्ही पायांमध्ये हातांमध्ये अंतर घेऊन विश्रांती. सावकाश एका कुशीला वळायचंय आणि पोटावर पुढे विश्रांती. कुठल्याही एका गालावर म्हणून विश्रांती. त्याच्या आतल्या बाजूला पायाची बोटं बाहेरच्या दिशेला. रिलॅक्स. करणार आहोत नौकासन. त्यासाठी दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर. दोन्ही हात सरळ वरती डोक्याच्या दिशेने. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही गालांना. आपल्या हाताला आणि पायाला
हलकासा खेच द्यायचा आहे आणि एकाच वेळेला आपले हात पाय आणि आपली अपर बॉडी जमिनीपासून वरची नजर समोर संपूर्ण शरीराचा भार आपल्या नेवल रिजनवर येतो. बरोबर. आता थोडस अनकम्फर्टेबल वाटत असेल तर हात खांद्यातून सरळ करा. पक्षी किंवा विमान जसं हवेमध्ये उडतं त्या प्रकारे. बरं. आणि थोडीशी मुवमेंट करू शकता स्विमिंगची. थोडीशी हलकी हलकी हाताची मुवमेंट म्हणजे आपल्याला अजून थोडस स्टेबल राहता येतं. थांबायचंय. पुन्हा दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत दोन्ही हात पाय आणि कपाळ जमिनीवर येऊ दे. हात खाली. विश्रांती. एका गालावर पडून विश्रांती. सावकाश पाठीवर पडून विश्रांती घ्या. एका कुशीला मिळून. हृदयाची गती श्वासाची गती वाढली असेल तर मोठा श्वास घ्या नाकाने आणि तोंडाने संपूर्ण श्वास सोडा. सावकाश एका कुशीला मिळायचं आणि बैठक स्थितीमध्ये या. अगदी सावकाश. आज आपण एक मुद्रा बघूया. शंख मुद्रा. जी थायरॉइड म्हणजे त्या मुद्रेच्या अभ्यासाने थायरॉइड आपला कंट्रोलमध्ये राहतो आणि त्याचबरोबर आपली पचन संस्था सुद्धा अधिक प्रमाणात सुधारते. शेअर करते. सोपी आहे. एक मिनिट. ही आहे आपली शंख मुद्रा, ज्याच्याने पचनक्रिया आणि थायरॉइड या ग्रंथी या म्हणजे त्याच्यावरती खूप उपयुक्त आहे. आपलं पचन चांगलं असतं की आपलं उत्सर्जनही चांगलं होतं. कालच्या भागामध्ये आपण पाहिलं होतं. ही सोपी आहे. काय करायचं आता आता तुम्हाला ही दिसलीये कशी केली आहे ती. ही एकदा आपल्याला उजव्या हाताने करायची आणि एकदा आपल्याला डाव्या हाताने करायची. ठीक आहे, मी तुम्हाला दाखवते काय करायचं. आता आपले हे दोन हात आहेत. ठीक आहे. हाताचे तळ. हा, आता ते समोर घ्या आणि डाव्या हाताचा जो अंगठा आहे ना तो उजव्या हाताच्या तळ हातावर ठेवा. उजव्या हाताच्या. हा. आणि उजव्या हाताच्या 4 बोटांनी तो डाव्या हाताचा अंगठा कव्हर करा. पूर्णपणे कव्हर करा. बरोबर. आणि आता डाव्या हाताची 4 बोटं समोर घ्या आणि पहिल्या बोटावरती आपला अंगठा ठेवा या प्रकारे. हा बरोबर. ही झाली आपली शंख मुद्रा. ठीक आहे, लक्षात आली आहे. सोपी आहे. आणि आता हात जो आहे हा आपल्या ओटीपोटाच्या इथे येऊ दे. बरोबर. आपली हाताची कोपरे जी आहे ही रिलॅक्स असते. पाठकणा सरळ. डोळे अलगद मिटून घेऊया. लक्ष आपल्या श्वासाकडे. आपापल्या क्षमतेने श्वास घ्यायचा आहे, सोडायचा. 2-2 आवर्तन आपण दीर्घ श्वसनाची करूया. आहे तो श्वास सोडून द्या. खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. संथ गतीने श्वास सोडा. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संथ गतीने श्वास सोडूया. आणि आता हीच मुद्रा विरुद्ध बाजूने. पुन्हा हात आपल्याला ओपन करायचे आहेत. हात ओपन करा. ओके, दाखवते मी परत दाखवते. आता पुन्हा दोन्ही हात समोर घ्या. तळवे हाताचे. हा. आणि आता उजव्या हाताचा तळवा उजव्या हाताचा जो अंगठा आहे तो डाव्या हाताच्या तळव्यावर ठेवा.
उजव्या हाताचा अंगठा डाव्या हाताच्या तळव्यावर ठेवा. डाव्या हाताच्या 4 बोटांनी आपला तो उजवा अंगठा कव्हर करा. डाव्या हाताच्या 4 बोटांनी उजवा अंगठा कव्हर करा. आणि आता ही 4 बोटं, उजव्या हाताची 4 बोटं समोर घेऊन या आणि अंगठा, डाव्या हाताचा अंगठा पहिला जो बोट आहे उजव्या हाताचा त्याला असा लावून घ्या, चिटकवून घ्या. म्हणजे बरोबर शंखासारखा आकार दिसतो आपल्याला. हा, बरोबर बरोबर. ही जी शंख मुद्रा आहे ही आपल्याला म्हणजे आपल्याला दोन्ही बाजूनी करायची असते, एकदा उजव्या आणि एकदा डाव्या. ठीक आहे. आणि आता पुन्हा आपली ही हाताची स्थिती आपल्या ओटीपोटाच्या इथे असू दे. हा, खांदे रिलॅक्स. नकळत आपण असे खांदे वर घेतो तर ते एकदम रिलॅक्स ठेवा. हाताची कोपरं सुद्धा शरीराच्या जवळ असते. मान मध्यभागी, डोळे अलगद मिटून घ्या. पुन्हा लक्ष आपल्या श्वासाकडे. दीर्घ श्वसनाची 2 आवर्तन. कपाळावर कोणतीही आटी नसेल. सुरुवात करूया. खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. संथ गतीने श्वास सोडा. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संथ गतीने श्वास सोडूया. ही जी शंख मुद्रा आहे ना, ही तुम्ही दिवसातून कितीही वेळा करू शकता, 2 वेळा, 3 वेळा. या मुद्रेच्या अभ्यासाने आपलं पचन सुधारतं. ज्यांना पित्ताचा त्रास आहे तो सुद्धा कमी होतो. आणि ज्यांना थायरॉइड सारखे विकार आहेत तर ते विकार कंट्रोलमध्ये राहतात या शंख मुद्रेच्या अभ्यासाने. काल आपण अपान मुद्रा बघितली जी फक्त पचन संस्थेवर काम करते. ही जी मुद्रा आहे ही ह्या दोन्हीही संस्था ज्या आहेत किंवा या दोन्हीही ज्या ग्रंथी आहेत या आपल्या सुधारतात किंवा त्यांचं कार्य काय म्हणता येईल त्याला, त्यांची कार्यक्षमता अजून वाढते. हाताची स्थिती सोडून द्यायची. डोळे अलगद मिटून घेऊया. दोन्ही हातांची नमस्कार स्थिती आणि प्राणायामाचा श्लोक. प्राणस्तेदं वशे सर्वं त्रिदिवे यत् प्रतिष्ठितं मातेव पुत्रान् रक्षस्व श्रीश्च प्रज्ञांच विदेहि नैति. प्राणशक्तीला म्हणून वंदन. दोन्ही हात खाली, डोळे अलगद मिटलेले तसेच ठेवायचे. अनुलोम विलोमची 3 आवर्तन. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा, उजव्या हाताची अंगुली मुद्रा, डोळे अलगद मिटलेले तसेच. उजवी नाकपुडी सहज बंद करूया. डावीने खोलवर दीर्घ पुऱ्या. डावी बंद. उजवीने संथ रेच. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने संथ रेच. डावीने पूरक. दुसरा वर्तन. डावी बंद. उजवीने संथ रेच. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने संथ रेच. लास्ट राउंड. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने संथ रेच. उजवीने पूरक. उजवी बंद आणि डावीने संथ रेच. उजवा हात गुडघ्यावर ज्ञान मुद्रेमध्ये, डोळे अलगद मिटलेले. दोन्ही हातांच्या तळव्यांचं एकमेकांवर घर्षण करायचंय. पामी. निर्माण झालेली ऊब डोळ्यांच्या स्नायूंना द्यायचे हलकं हलकं टॅपिंग. पुन्हा एकदा पामी. हस्तमर्दन. नेत्र स्पर्श. हलक्या हलक्या हाताने टॅपिंग. अजून एक राऊंड. पामी. नेत्र स्पर्श. आपल्या डोळ्यांच्या, आपल्या हाताच्या तळव्यामध्ये किंवा ओंजळीमध्ये थोडीशी पापड्यांची उघडझाप करा. दोन्ही हात आपल्या चेहऱ्यावर असू देत आणि हलक्या हलक्या पापड्यांची उघडझाप करा. दोन्ही हात गुडघ्यांवर. आणि आता आपण आपल्या मेडिटेशनला सुरुवात करू. मेणबत्ती जी आहे ती समोर घेऊन यायची आहे.
फॅन वगैरे असेल तर तो बंद करा, कारण की मग ती मेणबत्तीची ज्योत अशी हलू शकते. आणि लाईट्स ऑफ ठेवा. त्याचबरोबर एक स्टँड घ्या, म्हणजे एका नजरेच्या टप्प्यामध्ये ती मेणबत्ती येईल आणि तुमच्या नजरेपासून 1.5 फूट तरी ती लांब पाहिजे. 1.5 ते 2 फूट लांब, म्हणजे आपला एक हात जेवढा, एका हाताचं जेवढं अंतर आहे ना, तेवढ्या अंतरावरती तुम्ही ती मेणबत्ती ठेवू शकता. आणि मी आता इथे माझा व्हिडिओ बंद करते, जेणेकरून तुमचं कॉन्सन्ट्रेशन एकदम व्यवस्थित व्हायला पाहिजे म्हणून. लाईट्स बंद, बरोबर, छान. आता ज्यांना म्हणजे जास्त डिप्रेशन किंवा थोडंसं मानसिक असा त्रास असेल, तर त्यांनी यथाशक्ती प्रयत्न करा, जास्त वेळ न थांबता. तुम्हाला जसं जमेल त्या प्रमाणे थांबण्याचा प्रयत्न करा. बाकी ज्यांना डोळ्यांचे विकार वगैरे असतील, म्हणजे चष्मा असेल लांबचा जवळचा, तर त्याप्रमाणे तुम्ही ती मेणबत्ती आहे ती आपली आपण ऍडजस्ट करा, म्हणजे तुम्हाला जसं दिसेल त्याप्रमाणे करा. आणि एकदम रिलॅक्स बसा. तुम्हाला भिंतीला टेकून बसायचं असेल तर त्याप्रमाणे बसा. कसंही खुर्चीवर बसायचं असेल तर तिथे बसा. जास्त वेळ जर आपल्याला खाली बसणं शक्य नसेल तर खुर्चीवर बसा. थोडासा पाठीला आधार घेतला तरी चालेल, उशीचा मागे. फक्त जसं ज्या ठिकाणी बसाल तो एकदम रिलॅक्स असू दे. आपल्याला कुठेही ताण घ्यायचा नाहीये. आणि त्याप्रमाणे अगदी छानपैकी तुम्ही टेकून वगैरे बसलात तरी चालेल. आता तुम्ही सेटल होईपर्यंत मी तुम्हाला आपण हे त्राटक हा काय प्रकार आहे हे थोडक्यात सांगते. तर बघा, माणसाचं मन जे आहे हे खूप अस्थिर आहे. मनामध्ये सतत एकामागून एक विचार येत असतात, अविरतपणे ह्या सगळ्या गोष्टी चालू असतात. तर ह्या मनाच्या चंचलतेला आपले डोळे सुद्धा तेवढेच साथ देत असतात. पापण्यांची सतत उघडझाप होत असते. बघा, जेव्हा आपण बॅलन्सिंग आसनं करत असतो त्यावेळेला मी तुम्हाला सांगायचे की तुम्ही नजर एका बिंदूकडे स्थिर करा, पापण्यांची कमीत कमी उघडझाप करा. ज्या वेळेला आपली नजर स्थिर असते तेव्हा आपलं मन सुद्धा स्थिर असतं. म्हणून या त्राटकाचा एक असा मंत्र आहे, त्याच्यामध्ये ते म्हणतात, अटात त्रायते इति त्राटकम. भ्रमण करणाऱ्या मनाचे रक्षण म्हणजेच त्राटक. तर योगशास्त्रामध्ये नाडी शुद्धी, म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना की आपल्या शरीरामध्ये एकूण 72,000 नाड्या आहेत. तर या नाडी शुद्धीसाठी सांगितलेल्या 6 शुद्धिक्रियांपैकी त्राटक ही एक शुद्धिक्रिया सुद्धा आहे आणि हे एक मेडिटेशन सुद्धा आहे, ध्यान सुद्धा आहे. तर ह्या त्राटक ह्या शुद्धिक्रियेमध्ये आपल्या डोळ्यांमध्ये 2 प्रमुख नाड्या आहेत, त्या म्हणजे गांधारी आणि हस्तिजीवा. ह्या ह्या त्राटकाच्या अभ्यासाने किंवा त्याच्या साधनेने आपल्या डोळ्यांची शुद्धी होते आणि त्याचबरोबर आपल्या नाड्यांचीही शुद्धी होते. तर ह्या त्राटकाचा एक श्लोक आहे योग ग्रंथामध्ये, हटे प्रतिपिका. तर ते म्हणतात, निरीक्षेत्र निश्चल सदृश्य सूक्ष्म लक्षम समाहितः अश्रू संपात पर्यंतम आचार्य त्राटकम स्मृतम. निश्चल नजरेने समोर ठेवलेल्या सूक्ष्म लक्षाकडे अश्रू गळेपर्यंत पाहत राहणे यालाच आचार्य त्राटक असे म्हणतात. पूर्वी गुरुंना आचार्य म्हणण्याची पद्धत होती. तर आता ह्या त्राटकाचे फायदे काय आहेत? तर याच्याने डोळ्याचे विकार दूर होतात, नेत्रशुद्धी होते, आळस निद्रानाश दूर होतो, मनाची चंचलता कमी होते, मन पटकन एकाग्र होतं आणि त्यामुळे प्रसन्नता सुद्धा येते. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य अतिशय उत्तम राहतं. आणि जर तुम्ही विद्यार्थ्यांना, लहान मुलांना जर हे करायला सांगितलं तर त्यांची ग्रहण क्षमता, आकलन क्षमता अजून चांगली सुधारते, त्यांची स्मरण शक्तीमध्ये वाढ होते आणि या सगळ्याचे जे इफेक्ट आहेत हे आपल्याला त्यांच्या अभ्यासामध्ये सुद्धा दिसायला लागतात. मग ही त्राटक जी शुद्धिक्रिया आहे ही रोज करू नये, 15 दिवसातून एकदा आपण ही करू शकतो. तर ह्या त्राटकाचे एकूण 2 प्रकार पडतात, समीप आणि सुदूर. आपण बघा, वर्गाच्या सुरुवातीला ओमच्या प्रतिमेचं त्राटक करायचो, म्हणजे ती ओमची प्रतिमा आपल्या डोळ्यांसमोर ठेवायचो आणि त्याच्यानंतर तिचं उघड्या डोळ्यांनी निरीक्षण करायचो आणि बंद डोळ्यांनी निरीक्षण करायचो. तर हे झालं समीप त्राटक, जे आपल्या नजरेच्या 1.5 ते 2.5 फुटापर्यंत असतं. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर दुसरं आहे ते म्हणजे सुदूर त्राटक. तर याच्यामध्ये उगवता सूर्य किंवा पौर्णिमेचा चंद्र, एखादा डोंगर, फूल जे आपल्या नजरेपासून खूप लांब आहेत, खूप कोसो दूर आहेत,
जेव्हा एखाद्या लक्ष्यावरती आपण आपली नजर स्थिर करतो, तर ते झालं सुदृढ त्राटक, म्हणजे जे आपल्या नजरेपासून खूप लांब असतं. आता जे आपण करतोय ते म्हणजे समीप त्राटक. आपल्या मेणबत्तीची ज्योत आहे ही आपल्या समोर 1.5 फुटापर्यंत तरी असेल. तर आता आपण आपल्या साधनेला सुरुवात करूया. सुखावह बैठक स्थिती सगळ्यांनी धारण केलेलीच आहे. समोर मेणबत्तीची ज्योत आपल्या पेटत आहे. तुम्ही कुठल्याही बैठक स्थितीमध्ये बसू शकता. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा खुर्चीवर बसा. खुर्चीवर बसला असाल तर दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवा. मात्र पाठीचा कणा आपला सरळ असेल. तो कुठेही आपल्याला पोट काढून बसायचा नाहीये. पाठ कणा सरळ असेल. मान आपली मध्यभागी आहे. खांदे जमिनीच्या दिशेने अगदी सैल सर सोडून द्या. हाताची कोपरं आपल्या शरीराच्या जवळ असतील. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये आहेत. आणि आता ही द्रोण मुद्रा आपल्याला उलटी करायची, म्हणजे हाताचे तळवे जे आहेत हे सिलिंगच्या दिशेने असतील. डोळे अलगद मिटून घ्या. जर गरज असेल तर हेडफोनचा वापर करा. बंद डोळ्यांनी आपल्या भोवतालच्या वातावरणाची जाणीव, तुमच्या आजूबाजूला जे काही आवाज होत आहेत, घरामध्ये जी कुठली हालचाल होतीये, बाहेर रस्त्यावरची रहदारी असेल, कोणी काम करत असेल, लहान मुलं खेळत असतील, या सगळ्याचा जे काही तुमच्या आजूबाजूने आवाज येत असतात ते सहज ऐकण्याचा प्रयत्न करा. आणि आता आपलं लक्ष आपल्या शरीराकडे घेऊन या. देहधारण. बंद डोळ्यांनी स्वतःचा संपूर्ण आकृतीबंध आपला आपण तपासा. स्वतःच स्कॅनिंग करायचंय. जिथे कुठे ताण वाटतोय त्या भागाकडे आपलं लक्ष घेऊन जायचं आणि तो भाग मनाने शिथिल करायचा, रिलॅक्स करायचा. आपल्या श्वासाकडे लक्ष द्यायचं, त्याच्या गतीकडे लक्ष द्यायचं. मनामध्ये जे काही विचार चालू आहेत, भूत, भविष्य, वर्तमान, किंवा आपला वर्ग झाल्यानंतर आपल्याला जेवण बनवायचंय, की अजून काही काम करायचंय, भाजी आणायला बाहेर जायचंय, की अजून जे काही तुमच्या मनामध्ये आता विचार येत आहेत, येऊ दे, काही हरकत नाही. ही साखळी तशीच चालू राहते, पण आपल्याला तटस्थपणे त्यांच्याकडे पाहायचं. आता जे हाताचे तळवे आपले सिलिंगच्या दिशेला आहेत, त्या दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा करा. अंगठा आणि पहिलं बोट यांचा एकमेकांना हलकासा स्पर्श. आणि आता आपण सगळेजण एक खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया नाकाने, आणि 1 2 सेकंद थांबा. तोंड उघडून संपूर्ण श्वास सोडून द्या. ह्या श्वासावाटे आपण सगळी आपले ताण बाहेर सोडून देत आहोत, रिलॅक्स होत आहोत. अजून एक कृती करूया हीच पुन्हा एकदा. नाकाने खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. 1 सेकंद थांबा आणि तोंडाने संपूर्ण श्वास सोडा. संपूर्ण हवा बाहेर सोडून द्या. पुन्हा एकदा जाणीव आपल्या देहाकडे घेऊन यायची आहे. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण शरीराचा स्कॅनिंग करायचं आहे. आपल्या कमरेपासूनचा खालचा भाग, पायाच्या नखापासून ते कमरेपर्यंतचा भाग रिलॅक्स करायचा आहे. आपल्या शरीराचा मधला भाग, उदर, उर, पाठकणा, हाताची दोन्ही कोपरं, खांदे, चेहरा शांत, एक हलकस स्मित हास्य आपल्या ओठांवर असू दे, निरागस बालकाप्रमाणे. आपण आज एक वेगळा अनुभव घेत आहोत. त्या अनुभवाचा आनंद आणि हा अनुभव घेत असतानाच आपण स्वतःला धन्यवाद देऊया. आपल्या शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी आपण ज्या काही कृती करतोय त्यासाठी आपल्या स्वतःलाच एक धन्यवाद मनापासून. आणि भ्रामरीची 3 आवर्तनं करूया. खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. श्वास सोडत भ्रमर गुंजन.
खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना भ्रमरगुंजन. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत भ्रमरगुंजन. चिदानंदकारी भ्रामरीची स्पंदनांची अनुभूती. आणि आता अलगद डोळे उघडा. समोर असलेल्या मेणबत्तीकडे एकटक स्थिर नजरेने पाहूया. स्थूल स्वरूपामध्ये या मेणबत्तीचं निरीक्षण करायचंय. ज्या स्टँड वरती मेणबत्ती लावली आहे तो स्टँड, त्या मेणबत्तीचा आकार, तिचा रंग जो काही आहे तो, या सगळ्याचं निरीक्षण करा. स्थूल स्वरूपातलं या मेणबत्तीचं निरीक्षण. जी मेणबत्ती आहे ते मेणबत्तीचं स्थूल स्वरूप म्हणजे आपलं शरीर. त्या मेणबत्तीच्या आकाराबरोबर, तिच्या रंगाबरोबर आपल्या शरीराचंही निरीक्षण, कारण की ते आपल्या शरीराचं, स्थूल स्वरूपातल्या शरीराचं एक प्रतीक आहे. आपला पाठकणा सरळ आहे. पुन्हा एकदा आपण ह्या गोष्टींची जाणीवपूर्वक खात्री करून घेतोय. डोळ्यांच्या पापड्यांची उघडझाप होत असेल, काही हरकत नाही, होऊ दे. पण डोळ्यांमध्ये अधिक ताण वाटला, पाणी येऊ लागलं, तर मात्र डोळे अलगद मिटून घ्या आणि काही क्षणासाठी शांत व्हा. आपलं मन त्या ज्ञान मुद्रेकडे केंद्रित करून घ्या. प्राणस्पंदनांची अनुभूती. विचारांची शृंखला चालूच आहे की कमी झालेली आहे? शरीर, मन शिथिल, रिलॅक्स. डोळ्यांमध्ये पाणी आलं असेल तर हाताने पुसून घ्या आणि पुन्हा एकदा हाताची ज्ञानमुद्रा करा. संपूर्ण हलकं हलकं आणि रिलॅक्स, प्रसन्न असं वातावरण शरीर आणि मनाचं. अलगद डोळे उघडायचे आणि आता एकाग्र चित्ताने ह्या ज्योतीचं निरीक्षण करा. आणि आता आपण करतोय सूक्ष्म स्वरूपामध्ये या ज्योतीचं निरीक्षण. सूक्ष्म असतं ते म्हणजे आपलं मन. ही ज्योत ज्या मेणबत्तीच्या वातीवरती तेवत आहे ते म्हणजे आपलं मन आहे. त्या ज्योतीचा आकार, तिचा रंग, रूप, संपूर्ण तपशील मनामध्ये उघड्या नजरेने सामावून घ्यायचा आहे, साठवून घ्यायचा आहे. आणि ह्या ज्योतीची प्रार्थना मी बोलते, आपण श्रवण करा. अंतर्ज्योती बहिर्ज्योती प्रत्यक ज्योती परात् परम ज्योतिर्ज्योती स्वयं ज्योती आत्मज्योती शिवोस्म्यहम. अलगद डोळे मिटून घ्या आणि ही ज्योतीची प्रतिमा आपल्या भ्रूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला जे काही दिसेल, जो कुठला आकार दिसेल, काही भौमितिक आकार दिसतील, बंद डोळ्यांनी कदाचित तुम्हाला संपूर्ण काळा रंग दिसेल. तिथे जे काही तुम्हाला दिसतंय ते पाहण्याचा प्रयत्न करा. अंतर्ज्योती बहिर्ज्योती प्रत्यक ज्योती परात् परम ज्योतिर्ज्योती स्वयं ज्योती आत्मज्योती शिवोस्म्यहम. आपल्या प्रत्येकाच्या अंतरंगामध्ये एक ज्योत अशीच तेवत असते आणि तिच्यामध्ये प्रचंड आत्मविश्वास असतो, प्रचंड इच्छाशक्ती असते. तो आत्मविश्वास, ती इच्छाशक्ती आपण जागृत करतोय. पुन्हा एकदा सावकाश डोळे उघडायचे आणि ह्या ज्योतीच्या बाजूने निर्माण झालेल्या प्रकाशाच्या वलयाचं निरीक्षण करूया. त्या वलयामध्ये शांत तेवत असलेली आपली ज्योत, तिचा अग्रभाग, त्या टोकाचा पिवळसर केशरी रंग, त्या ज्योतीच्या मधल्या भागाचा पिवळसर रंग आणि अगदी त्याच्या खाली जो भाग आहे काळसर रंग त्या भागाचा, या सगळ्याच आपण आता
उघड्या डोळ्यांनी निरीक्षण करतोय. त्या ज्योतीच्या अगदी खाली तळाशी असलेला निळसर काळसर रंग आपण आपल्या डोळ्यांमध्ये सामावून घेत आहोत, साठवून घेत. तंतुमय धाग्यामध्ये ही ज्योत शांतपणे तेवत आहे. आपलं मन एकाग्र चित्ताने स्थिर नजरेने या ज्योतीचं निरीक्षण करत आहे. अंतर्ज्योती बहिर्ज्योती प्रत्यक ज्योती परात्परम ज्योतिर्ज्योती स्वयं ज्योती आत्मज्योती शिवोस्म्यहम. आपल्या अंतरंगामध्ये भगवंताचा वास आहे. अलगद डोळे मिटून घ्यायचे आहेत आणि ही ज्योतीची प्रतिमा आपल्या मनचक्षुने भ्रूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न. तुम्हाला जे काही दिसतंय त्याचा आनंद घ्या, त्याचा अनुभव घ्या. आपल्या प्रत्येकाच्या अंतरंगामध्ये असलेली ही ज्योत आपण तिला जागृत करत आहोत. आपल्यामधलं चैतन्य आपण जागृत करत आहोत. चेहऱ्यावर एक हलकस स्मित हास्य. विचारांची गती कमी झालेली आहे. शांत प्रसन्न मन, भरपूर आत्मविश्वास प्राप्त झालेली मनस्थिती. खूप छान वाटतंय, खूप बरं वाटतंय. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीमध्ये मी एक प्रार्थना करते. आपण ती श्रवण करा. आपल्या मनामध्ये प्रचंड भक्तिभाव, लीनभाव, एक कृतज्ञता भाव असू दे. ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहे तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे. ओम शांती शांती शांती. या प्रार्थनेचा भावार्थ असा आहे की हे परमेश्वरा, तू आम्हा दोघांचे गुरु शिष्यांचे सर्व प्रकारे रक्षण कर. आम्हा दोघांचे उचितपणे पालन पोषण कर. आम्हा दोघांना सर्व प्रकारचे धैर्य प्राप्त हो. आम्ही अध्ययन केलेली विद्या तेजस्वी हो. आम्हा दोघांच्या मनात परस्परांविषयी अथवा इतरांविषयी द्वेष भावना निर्माण न हो. आधी दैविक, आधी भौतिक व आध्यात्मिक तापांची शांती हो. मनोमन आपल्या इष्ट देवतेचं स्मरण करूया. आपल्या आद्य देवतेचं स्मरण करूया. आद्य देवतेचं स्मरण. शरीर मनाची ही शांत आणि प्रसन्न अशी स्थिती आहे. आणि पुन्हा एकदा आपण आपल्या स्वतःला धन्यवाद देऊया की मी माझं शारीरिक मानसिक आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी जो मार्ग निवडलेला आहे त्या मार्गावर मी यथाशक्ती चालणार आहे आणि रोजचा 1 तास हा मी स्वतःला देणार आहे. एक मकार लांबवलेला ओमचा उच्चार खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना ओंकार. शांतीपाठ. दोन्ही हात जोडून घ्या. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते
पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ओम शांती शांती शांती। तिथल्या तिथेच मान आपली अदबीने पुढे झुकवा. आपण आपली संपूर्ण साधना ओमला समर्पित करत आहोत. मनामध्ये समर्पण, नतमस्तक भाव. अलगद मान सरळ करायचे. दोन्ही हातांच्या तळव्यांचा एकमेकांवर घर्षण करूया. निर्माण झालेली ऊब अलगद आपल्या डोळ्यांना देऊया आणि अगदी सावकाश डोळे उघडायचे. हरिओम. आपली साधना इथे संपन्न होतीये. धन्यवाद. कोणाला काही अडचण असेल तर विचारू शकता. आपला वर्ग आता आजचा तर आपला शेवटचा वर्ग आहे. तुम्हाला ज्या लिंक्स आहेत किंवा ज्या रेकॉर्डिंग्स आहेत त्या तुम्हाला आज किंवा उद्यापर्यंत पाठवल्या जातील, संपूर्ण वर्गाच्या पहिल्या दिवसापासून ते आतापर्यंतचं. आणि त्याचबरोबर तुमचे सर्टिफिकेट सुद्धा तुम्हाला आज पाठवले जातील. फॅन लावायला हरकत नाही आता, कारण की आपलं साधना संपलेली आहे. हा. आणि जर कधी तुम्हाला काही वाटलं किंवा काही समजलं नाही तर तुम्ही मला बिनधास्त मेसेज करू शकता. माझा नंबर तर ग्रुपवरती पण आहेच. आणि आपला पुढच्या महिन्यापासून वर्ग पुन्हा सुरू होतच आहे. जर तुम्हाला रिपीट मध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर त्या सगळ्याची लिंक जी आहे हे सर तुम्हाला ग्रुपवरती पाठवतील. ठीक आहे, चालेल. कोणाला काही विचारायचं आहे? ओके. आणि हा, जर तुम्हाला अजून काही वेगळं पाहिजे असेल किंवा अजून काही वेगळं अजून शिकायचं असेल तर तुम्ही नक्की तुमचे अभिप्राय सांगा. मग आपण त्याप्रमाणे आपलं थोडस जे तुम्हाला शिकायचं ते आपण घेऊ शकतो. ओके, चालेल. चला, धन्यवाद. हरिओम. शुभरात्री.